विद्यार्थी मित्रांनो, मी रेणुका पाटील कुलकर्णी. स्वागत आहे आपलं एज्युकेशन मंत्र या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासामध्ये आपण पाठ पाहिला होता. त्यामध्ये आपण पृथ्वीची माहिती पाहिली आणि आपल्या सूर्यमालेची माहिती पाहिली होती. आणि या दुसऱ्या पाठामध्ये आपण पृथ्वीचे फिरणे म्हणजे पृथ्वी कशा पद्धतीने फिरते हे या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया आपला पाठ दुसरा, पृथ्वीचे फिरणे. बघा, तर फिरणे यालाच आपण परिवलन असंही म्हणू शकतो. ज्या पद्धतीनं आपला भोवरा फिरतो त्या पद्धतीनं आपली पृथ्वी फिरत असते. आता बघा, एखाद्या वस्तू जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा त्याला परिवलन म्हणलं जातं. तर ती वस्तू ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते तिला त्या वस्तूच्या परिवलनाचा अक्ष किंवा आस म्हणतात. बघा, या ठिकाणी हा भोवरा आहे आणि हा भोवरा बघा कशा पद्धतीने फिरतो. तुम्ही अनेकदा भोवरा फिरवून पाहिलेला आहे. आणि त्यासोबतच हा भोवरा कशा पद्धतीनं फिरतो हे तुम्हाला माहिती आहे. आता या ठिकाणी आपल्याला ह्या भोवऱ्याचं चित्र दिसत आहे. समोरचा भोवऱ्याचा वरचा जो भाग आहे त्याला आपण अक्ष म्हणू. आणि अशा पद्धतीनं हा भोवरा स्वतःभोवती फिरतो. म्हणजे ज्या पद्धतीनं भोवरा स्वतःभोवती फिरत असतो तशाच थोड्याफार पद्धतीनं पृथ्वीसुद्धा आपल्या स्वतःभोवती फिरते. आणि या फिरण्यालाच परिवलन असं म्हणलं जातं. आता पृथ्वीचं परिवलन म्हणजे नेमकं काय आहे बघा. आता बघा, पृथ्वीचं परिवलन कशाला म्हणता येईल तर तुम्हाला इथं करून बघायचं आहे. काय करून बघायचं आहे? एक पृथ्वी गोल घ्या. आपल्या शाळेमध्ये पृथ्वी गोल असतो. पृथ्वी गोल म्हणजे काय? या ठिकाणी बघा, हे जे चित्र आहे ना याला पृथ्वी गोल म्हणतात. आपल्या शाळेमध्ये असा पृथ्वी गोल असतो. आता हा पृथ्वी गोल घ्यायचा आहे, तो फिरवून बघा. तो कोणत्या रेषेभोवती परिवलन करतो ते पहा. आता एक ओळंबा किंवा ओळंबा जर नसेल तर खोडलंभरला दोरा बांधून सुद्धा तुम्ही एक ओळंबा तयार करू शकता. ओळंबा आणि पृथ्वीचा अक्ष या दोन रेषा एकमेकांशी कोन करतात हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच पृथ्वीचा अक्ष कललेला आहे अशा पद्धतीने पृथ्वी ही परिवलन करत असते. या ठिकाणी बघा, जशा पद्धतीने हा जो पृथ्वी गोल आहे कशा पद्धतीनं भोवरा फिरला होता तशा पद्धतीनं ही पृथ्वी फिरत आहे असं आपल्याला या ठिकाणी दाखवले. या ठिकाणी आपण बघू. आता बघा, इथं पृथ्वी ज्या ठिकाणी हा पृथ्वी गोल दिसत आहे त्या ठिकाणी वरच्या बाजूला उत्तर ध्रुव म्हणले. नंतर पृथ्वीचा अक्ष, उत्तर गोलार्ध, विषुववृत्त, दक्षिण गोलार्ध, दक्षिण ध्रुव हे अशा पद्धतीनं पृथ्वीच्या ह्या पृथ्वी गोलाला वेगवेगळे नावं या ठिकाणी दिलेले आहेत. आता यानंतर पुढं बघा, अक्ष कललेल्या स्थितीमध्ये पृथ्वी परिवलन करत असते. चित्रात पृथ्वीचा अक्ष NS या रेषेने दाखवला आहे. आता बघा, NS ही रेषा आपल्याला दिसते इथे. NS हा पृथ्वीचा अक्ष आहे इथं सांगितलं जातं. N व S या बिंदूंना पृथ्वीचे ध्रुव म्हणतात. N हा पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. बघा, आपण इथे N आणि S ही रेषा आपल्याला दिसते. आता या ठिकाणी N जो आहे तो पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे तर S हा पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे. उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर मध्यावर पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक वर्तुळ काढल्यास पृथ्वीचे दोन समान भाग होतात. पृथ्वीवरील या काल्पनिक वर्तुळाला विषुववृत्त म्हणतात. आता विषुववृत्त बघू कुठे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी विषुववृत्त आपल्याला दाखवलेलं आहे. आपण बघू इथं. या ठिकाणी विषुववृत्त बघा, हे पृथ्वीच्या मध्यावर अशा पद्धतीने हे विषुववृत्त आपल्याला दिसत आहे. त्यानंतर बघा की पृथ्वीचे दोन समान भागांना उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतात. पुन्हा आपण आकृतीकडे जाऊ. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध बघा, या ठिकाणी उत्तर गोलार्ध कुठे आहे आणि दक्षिण गोलार्ध कुठे. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. हा उत्तर गोलार्ध या ठिकाणी. अशा पद्धतीनं आपण पृथ्वीच्या
ह्या पृथ्वीगोलाचा अभ्यास करू शकतो. त्यानंतर बघा, एका मोठ्या टेबलावर मधोमध एक मेणबत्ती उभी ठेवा. मेणबत्तीभोवती एक मोठे वर्तुळ काढा. या वर्तुळाच्या एका बिंदूवर पृथ्वीगोल ठेवा. मेणबत्ती पेटवा. खोलीत अंधार करा. मेणबत्ती म्हणजे सूर्य आहे असे समजा. पृथ्वीगोलाच्या कोणत्या भागावर उजेड पडतो, कोणत्या भागावर उजेड पडत नाही ते पहा. आता हा प्रयोग आपण करून पाहिलेला आहे. किंवा घरात सुद्धा बघा, आपण एखाद्या वेळेस जर लाईट गेली तर आपण अशा पद्धतीनं पाहू शकतो. या ठिकाणी बघा, या चित्रामध्ये दाखवले, समोर मेणबत्ती आहे आणि पृथ्वीगोल आहे. ज्या ठिकाणी मेणबत्तीचा उजेड पडतोय तेवढाच भाग प्रकाशित आहे आणि ज्या भागावर अंधार आहे त्या भागावर मेणबत्तीचा प्रकाश पडत नाही. अशाच पद्धतीनं पृथ्वीवर सुद्धा दिवस आणि रात्र असे 2 भाग पडले जातात. म्हणजे ज्या वेळेस पृथ्वीचा भाग सूर्याच्या समोर असतो तेव्हा त्या ठिकाणी दिवस असतो आणि ज्या वेळेस पृथ्वीचा भाग हा सूर्याच्या समोर नसेल तेव्हा त्यावेळेस रात्र होते. या ठिकाणी बघा, इथं आणखीन एक हाच प्रयोग आपल्याला इथं सांगितला गेलेला आहे. बघा, चित्राचं निरीक्षण करा. अगदी अशाच पद्धतीनं दिवस आणि रात्र घडत असते. म्हणजे दिवस आणि रात्र कशामुळे घडते तर पृथ्वीच्या परिवलनामुळं दिवस आणि रात्र घडते असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा, जेव्हा पृथ्वीची स्वतःभोवतीची एक फेरी म्हणजेच एक परिवलन पूर्ण झालेली असते तेव्हा लाल टिकलीवर पुन्हा सूर्योदय होतो. हे तुमच्या लक्षात येईल केव्हा, ज्या वेळेस आपण हा प्रयोग करू तेव्हा, हा मेणबत्तीचा प्रयोग जेव्हा आपण करू तेव्हा हे आपल्या लक्षात येईल. आता एका दिवसाचे 1 दिन आणि 1 रात्र असे भाग असतात. कालमापनासाठी एका दिवसाच्या कालावधीचे आपण 24 समान भाग करून प्रत्येक भागाला 1 तास असं म्हणतो. मागच्या पाठामध्ये आपण कालमापनामध्ये पाहिलं होतं. ते या ठिकाणी करून बघायला सांगितलंय तुम्हाला. बघा, पृथ्वीगोल टेबलावरील वर्तुळावरून पुढे सरकवा. असे करताना पृथ्वीचा गोल सतत फिरत ठेवा आणि अक्षाची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्या. वर्तुळावरून पुढे सरकत शेवटी पृथ्वीगोल जेव्हा सुरुवातीच्या जागी पोहोचेल याचप्रमाणे पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती परिभ्रमण करत असते. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या एका परिभ्रमणाला जो कालावधी लागतो त्याला वर्ष म्हणतात आणि एका वर्षात सुमारे 365 दिवस आणि 6 तास असतात. म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता या ठिकाणी माहिती दिलेली आहे की लीप वर्ष म्हणजे काय. आता लीप वर्ष काय आपण पाहू. ग्रेगरियन पद्धतीच्या दिनदर्शिकेत वर्षाचे सर्वसाधारणपणे 365 दिवस धरतात. याचा अर्थ असा की प्रत्येक वर्षात 6 तास कमी धरले जातात. म्हणजे 4 तासात 24 तास किंवा पूर्ण दिवस कमी धरला जातो. हा दिवस भरून काढण्यासाठी ग्रेगरियन दिनदर्शिकेतील प्रत्येक 4थ्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एक अधिकचा दिवस जोडला जातो. त्या वर्षी फेब्रुवारी महिना 28 ऐवजी 29 दिवसाचा असतो आणि ते वर्ष 365 ऐवजी 366 दिवसांचे असते. या वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. म्हणजे जेव्हा कधी आपल्या दिनदर्शिकेमध्ये कॅलेंडरमध्ये 366 दिवसांचं ते कॅलेंडर असतं किंवा 366 दिवस असतात तेव्हा ते वर्ष लीप वर्ष असतं असं आपण म्हणू शकतो. बघा, या ठिकाणी माहिती सांगितलेली आहे की 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळामध्ये उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते. म्हणजेच दिन मोठा असतो त्यामुळे तिथे उष्णता जास्त असते. म्हणून या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. त्याच काळात दक्षिण गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. म्हणजेच रात्र मोठी असते. त्यामुळे या भागात उष्णता कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. 23 सप्टेंबर ते 22 मार्च या काळात दक्षिण गोलार्धात दिनमान जास्त असते. त्यामुळे तिथे उष्णता जास्त मिळते. म्हणून या काळात दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. याच काळात उत्तर गोलार्धात मात्र रात्रमान जास्त असते. त्यामुळे या भागात उष्णता
कमी प्रमाणात मिळते, परिणामी उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. आता वरील तारखांप्रमाणे लीप वर्षामुळे फरक पडू शकतो. याची आपल्याला जाणीव करून घ्यायची आहे की तारखा या लीप वर्षामुळं एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतात. आता बघा, पौर्णिमा आणि अमावस्या आपल्याला माहिती आहेत, हे दोन्ही शब्द आपल्याला माहीत आहेत. आपण म्हणतो की पौर्णिमेला ज्या दिवशी पूर्णचंद्र येतो त्याला आपण पौर्णिमा म्हणतो, आणि ज्या दिवशी आकाशात चंद्र दिसत नाही त्याला आपण अमावस्या म्हणतो. बघा, चंद्र पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो आणि पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते, परंतु या दोन भ्रमणकक्षा एकमेकांना छेदतात, म्हणून सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे एका सरळ रेषेत नेहमीच असतात असे नाही. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा डावीकडील अर्धा भाग दिसतो, म्हणजे पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते. चंद्र स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडल्यामुळे तो आपल्याला पृथ्वीवरून दिसतो. पौर्णिमेच्या रात्री आपल्याला चंद्राचा पूर्वेकडील पूर्ण भाग दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्राचा कुठलाच भाग दिसत नाही. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग कमी कमी होत जातो. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तो पुन्हा वाढत जातो. यालाच आपण चंद्राच्या कला असं म्हणतो. आता चांद्रमास आणि तिथी, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतच्या 15 दिवसाच्या कला तुम्ही पाहिल्या आहेत. अमावस्येपासून पौर्णिमेच्या स्थितीत येणाऱ्या चंद्राला 14 किंवा 15 दिवस लागतात. या पंधरवड्याला शुक्ल पक्ष असे म्हणतात. आता बघा, आपण नेहमीच चंद्राच्या वेगवेगळ्या कला पाहतो. या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा. आता बघा, या ठिकाणी आणखीन माहिती सांगितली की पौर्णिमेनंतर चंद्राचा पृथ्वीकडील प्रकाशित भाग कमी कमी होऊ लागतो. 14-15 दिवसांनी पुन्हा अमावस्या येते. या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. म्हणजे तुम्हाला शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यामधला फरक समजला असेल. अशा प्रकारे एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येचा काळ सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमासातील प्रत्येक दिवसाला तिथी असे म्हणतात. आता आपण चंद्राच्या कला पाहू. या ठिकाणी बघा, या तुम्हाला चंद्राच्या कला दिसत आहेत. कसा चंद्राचा प्रकाशित भाग कसा वरचेवर वाढत आहे हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. अगदी अमावस्येच्या दिवसापासून ते पौर्णिमेच्या दिवसापर्यंत. बघा, आता बघा, अमावस्येपासून पुढचा जो पंधरवडा आहे, जेव्हा पौर्णिमा येते त्याला शुक्ल पक्ष म्हणायचं, आणि पौर्णिमेपासूनचा पंधरवडा नंतर अमावस्या येते त्याला कृष्ण पक्ष म्हणायचं. म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत कृष्ण पक्ष. आता शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष बरोबर चंद्रमासाचा 1 महिना. शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षाची जास्त जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपला दिनदर्शिका पाहू शकता. त्या दिनदर्शिकेमध्ये अतिशय सुंदर पद्धतीनं 15-15 दिवसाचे एक शुक्ल पक्ष आणि 15 दिवसाचं कृष्ण पक्ष असं त्या ठिकाणी दिलेलं असतं. आता बघा, या छोट्याशा पाठामधून, हा पाठ जरी दिसायला छोटा असला तरी आपल्याला खूप माहिती मिळालेली आहे. जो चंद्र आपल्याला रोज दिसतो त्याच्या कला वेगवेगळ्या दिसतात. तशा का दिसतात हे आपण या पाठामध्ये पाहिलं. तर काय शिकलो आपण यात? तर पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिन आणि रात्र होतात. पृथ्वीचे सूर्याभोवतीचे परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष यामुळे पृथ्वीवर ऋतू होतात. चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणामुळे आपल्याला चंद्राच्या कला दिसतात. एका अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतच्या काळाला चांद्रमास म्हणतात. चांद्रमास सुमारे 28 ते 30 दिवसांचा असतो. पौर्णिमेला शेवट होणाऱ्या चांद्रमासातील पंधरवड्याला शुक्ल पक्ष म्हणतात. अमावस्येस शेवट होणाऱ्या पंधरवड्याला कृष्ण पक्ष म्हणतात. आणि चांद्रमासातील दिवसांना तिथी असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. यानंतर तुम्हाला या पाठाचा स्वाध्याय करायचा आहे आणि हा पाठ वाचायचा आहे. तुम्हाला हा जर पाठ आवडला असेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ पहा. तोपर्यंत धन्यवाद.